गोडाऊन एरिया पाहिला. हा काही माझ्या आवडीचे खूप सगळ्या सॅम्पलमधून मोजके पीसेस काढून आणलेत. मग ते पाहूया. ठीक आहे. प्राइजेससाठी तुम्ही व्हिडिओचे जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल ना तसं स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका सोबत, जेणेकरून तुम्ही विसराल नाही की मला कोणत्या साडीची प्राइस विचारायची आहे म्हणून. आता सगळ्यात आधी मी जाते हिरव्या रंगाच्या साडीकडे. जसं माझ्या ज्या घरात लग्न झालं आहे ना, माझ्या सासरवाडीमध्ये हिरव्या रंगाला खूप मान दिला जातो. कोणत्या हळदी कुंकूचा कार्यक्रम राहिला, काही नियम आहेत, आणि किंवा देवीची कुळदेवताची पूजा वगैरे असली, कुळदेवीवर जायचं असलं म्हणजे हिरवा रंग नेसून जायचा. तर हिरव्या रंगाचं एक वेगळं महत्त्व आहे महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये. सो दॅट इज दिस ग्रीन साडी. आता बॉर्डर डझंट मॅटर की कॉन्ट्रास्ट असो किंवा नसो, बट ही हिरव्या रंगाची कॉन्ट्रास्ट बॉर्डर सॉफ्ट जरीची साडी भरपूर सुंदर आहे. मेन ही मला का आवडली माहिती आहे का? तुम्हाला ही का दाखवते मी सांगू का? कारण म्हणजे ही एकदम नरम आहे. म्हणजे आता मी तुमच्यासमोर लाईव्ह ना मी बनवते याच्या मिऱ्या. बिलकुल अनप्रोफेशनली अशा प्रकारे नाही बनवल्या जात मिऱ्या. आय नो, बट स्टिल मी ह्या काही मिऱ्या घेतल्या. कॅन यू सी दॅट एकदम नरम आहे कपडा. लगेच याच्या मिऱ्या बनल्या. गोष्ट वेगळी की मी बरोबर बनवल्या नाहीत, ती गोष्ट वेगळी. बट या ही छान अशी चापून चुपून बसते अंगावर. जशी माझ्यासारखी थोडी प्लस साईज किंवा एक्सेल किंवा डबल एक्सेल साईजची लेडी असली ना त्यांच्यासाठी हे छान असतं. ठीक आहे. आता पुढे जाऊया. ही थोडी हेवी, म्हणजे नवरीबाईची आई किंवा मावशी किंवा काकू त्यांच्यासाठी ही साडी छान आहे. कारण की पुढे आता लग्नाचा सीझन येते. बस्ता म्हणून तुम्हाला सगळ्या पूर्ण फॅमिलीची साडी एका जागेहून परचेस करायची आहे. नवरी, मामी, मावशी, काकू सगळ्यांच्या साड्या तर ह्या ठिकाणी मिळतील. ट्रस्ट मी, कन्फ्यूज व्हाल म्हणजे व्हाल गॅरंटी. कारण की मी जेव्हा डिझाईन्स काढत होती त्यावेळेला मीही कन्फ्यूज होत होती. तर ही सुंदर साडी, मोठ्या काठाची साडी. आता जी खांद्यावरची बॉर्डर आहे ना ती काठ आहे मॉडरेट सिंपल, बट जी खाली काठ येते ना मिऱ्यांजवळ ती काठ आहे रिच. म्हणजे फोटोज काढताना एवढं मस्त अंगावर शोभून दिसेल ना. हा रंगही छान आहे, याची काठही छान आहे. आणि महाराष्ट्रीयन साड्यांची एक खासियत आहे, आपल्या साड्या काठवाल्या असतात, मोठ्या काठाच्या साड्या असतात. जास्त उठून दिसतो, भरावदार साडी दिसते म्हणून. आता उठून दिसणाऱ्यामध्ये मला ही पैठणी आवडली, बट ह्या पैठणीमध्ये एक वेगळं ट्विस्ट होतं म्हणून मला हे काहीतरी पैठणी ट्रेडिशनल आहे बट ट्विस्टसोबत नवीन वाटली. लेट मी शो यू. ही पा, कोणी सांगाल का ट्विस्ट काय आहे? नाही? चला सांगा कमेंटला असेल तर. नाहीतर ट्विस्ट म्हणजे मी खांद्यावर ठेवते मग सांगते. पहिला ट्विस्ट, जस्ट नोटिस द बॉर्डर. बॉर्डरमध्ये भरचक काम नाही आहे. मोराची मुनिया बॉर्डर कॉन्सेप्ट ठेवली आहे बट मिनिमल, चटकमटक नाही. दुसरं, मिडल बॉडीमध्ये ल्युरेक्स जरीचं काम केलं आहे. खूप महाग येते ही जरी, लाईक मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच्या हिशोबाने सांगते मी. ती ल्युरेक्स जरीचं काम केलं आहे. आणि पदर दाखवते. आणि पदर आहे ट्रेडिशनल पैठणीचा. म्हणजे ही काय झाली, सेमी पैठणी तर नाही म्हणू शकत, फ्युजन पैठणी. दिस इज कॉल्ड फ्युजन पैठणी. नाईस ना? पुढे जाते. नवरीबाईची साडी किंवा वहिनींची साडी किंवा बहिणींची जे नवरीच्या जवळच्या असतात ना त्यांची साडी. आता नवरीला परचेसिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, बाई पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे, जेव्हाही लग्नाची साडी परचेस करेल तर अंगावर फुगणारा कपडा ट्राय करा शक्यतो घ्यायचा नाही. का सांगते, इथे मिऱ्या बांधल्या जेव्हा आपण पाय पडायला खाली वागतो त्यावेळेला ते अजून फुगते. पदर घेतला तो पदर सारखं खाली पडतो. म्हणून जशी ही एक साडी आहे, हिच्याही मी मिऱ्या घेते. आय प्रॉमिस की मी बेटर घेते. चला कैमरामैन प्लीज़ ये थोड़ा मैं जो मिऱ्या ले रही हूँ इसको दिखाना. ही प्लीट्स घेतल्या आणि ह्या प्लीट्सला मी ठेवते खांद्यावर जरा. ही पहिली घेतली, ही दुसरी घेतली, ही तिसरी घेतली, ही एक चौथी. जस्ट डन. आता कॅन यू सी, जस्ट रॅन्डम ठेवलेली आहे खांद्यावर, बट जशी मी मुवमेंट ही करेल ना तरीही ह्याचा पदर खाली नाही पडत आहे. लाईक टाचण वगैरे राहील तर गोष्ट वेगळी. हा कपडा सटकत नाही अंगावरून, म्हणून असं नरम मऊ कपड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, वर्षानुवर्ष टिकतो. ओके, हे माझं पर्सनल सजेशन. कारण की मी एवढ्या साड्यांमध्ये राहते तर एवढ्या वेळेपासून मी ही गोष्ट नोटीस केली. आता ही जी साडी आहे यामध्ये खासियत काय,
सुंदर काटाची तर आहे, बट रिच काम केलंय पदरवर, आहे ना सुंदर. नवरीबाई स्पेशल साडी अशीच थोडी म्हटली. आता नवरीसाठी अजून एक. लुक ॲट द मास्टर पीस. ही साऊथ इंडियन साडी आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये साऊथ इंडियन साड्यांचा खूप क्रेजसुद्धा वाढतो आहे. कंटिन्यू कांजीवरम, धर्मावरम, सॉफ्ट सिल्क, भरपूर भरपूर कॉन्सेप्ट आहेत. जशी मी हिच्याही मिऱ्या घेते. आपण परत पाहूया. तुम्हाला वाटेल की ताई हे सगळं थँक्यू सांगण्याबद्दल, बट नो, माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि मी रेग्युलरली तुम्हाला साड्यांचे छान छान कॉन्टेंट आणते, म्हणून पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे. पर्चेसिंग अशा जागेवरून करा जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की ओहो ताई, अशीच लोकांनी असं म्हटलं पाहिजे ताई काय साडी आहे. जशी मी ह्या जागेहून एक साडी घेतली होती पणिका इंडियाहून, चॉकलेटी रंगाची साडी होती. मी इथे कुठे फोटो टाकेल व्हिडिओमध्ये. लुक ॲट दिस साडी. आता मला एवढ्या लोकांनी विचारली ही साडी कुठून घेतली, ओरिजिनल आहे का, हँडलूम आहे का, आणि आय वॉज लाईक नो, मिनिमल कॉस्ट होती, एकदम मिनिमल कॉस्ट होती, बट स्टील खूप सुंदर साडी होती. फोटोही तुम्हाला मी दाखवला आणि ट्विनिंग केली होती माझ्या हजबंडसोबत मी. आता तुम्ही सांगा आहे की नाही चांगली. शॉपचा नंबर आणि ॲड्रेस मी स्क्रीनवर दिला, जाऊन कॉल करू शकतात. लुक ॲट दिस अट्रॅक्टिव्ह कॉम्बिनेशन. ठीक आहे, जास्त वेळ नाही घेत, टाईमपास नाही करत, जाऊया पुढची साडीला. आणि हां ताई किंमत सांग, किंमत सांग. ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवण्या म्हणून नुसते आलेली इथे की ताई दाखवा म्हणून. मी माझ्या आवडीच्या साड्या काढल्या आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीच्या अजून डिझाईन्स पाहिजे असतील, गोडाऊन यांचं मोठं आहे, त्या गोडाऊनवरून तुम्ही अजून डिझाईन्स पाहू शकतात व्हिडिओ कॉलवर. ठीक आहे, ही पहा. लुक ॲट दिस. आहा, ओ माय गॉड, किती छान पैठणी आहे ही. वाव. आणि तुम्हाला माहिती, माझं पैठणीचं प्रेम म्हणजे अप्रतिम, एकदम छान. पैठणीचं प्रेम आहे माझं खूप प्रेम आहे या पैठण्या साड्यांवर. म्हणजे डेफिनेटली तुम्हालाही आपल्या ट्रेडिशनल मराठमोळी साड्या हव्या असतील ना, गो फॉर दिस पैठणी. लाईक श्योर गॅरंटी देते, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा ही साडी गिफ्ट करू शकता. नाहीच ना. लुक, जस्ट खांद्यावर ठेवली, थोडा पदर पॉप केला, नाही मी उलटी ठेवली ना, ग्रेट. हा भाग येतो ह्या बाजूला, हा भाग येतो वरती, बट मी उलटी ठेवली, ॲज युजल उलट्या खांद्यावर ठेवली. बट स्टिल लुक, ही याची बॉर्डर जी पुढच्या बाजूला येते आणि खालच्या मिऱ्यांना येते. किती छान मोर, पोपट आणि फुलं पानं, कमळ दोघांची डिझाईन आहे. आणि मिडल बॉडीमध्ये हलकी एम्बोज जरीचं काम केलं आहे. नाईस नाईस नाईस. ही आहे मिनिमल कॉन्सेप्ट ट्रेंडिंग पैठणी. ट्रेंडिंग का सांगते मी, फ्युजन रंग आता खूप चालतात, लाईट रंग खूप ट्रेंडमध्ये आहेत म्हणून. त्याशिवाय जाऊया पुढे. लुक, प्राइजेससाठी प्लीज स्क्रीनशॉट घेऊन यांना व्हॉट्सॲपला पाठवा, चेकआउट करा. आणि लग्नाचा बस्ता बांधायचा असेल किंवा होलसेलमध्ये विकण्या म्हणून साड्या तुम्हाला हव्या असतील तर या ठिकाणाहून माल घ्याल. यांचा पत्ता, यांचे नंबर सगळे, पत्ता डिस्क्रिप्शन आणि नंबर स्क्रीनवर दोघं ठिकाणी आहे. आणि ही पण सुंदर. आणि ही पुढची साडी ही मला खूप आवडते. हे पहा, आता ज्यांचं लग्न झालेलं आहे, वट सावित्री पौर्णिमा आहे किंवा आता जसं जेव्हा मी शूट करते ना, आता आमच्या घराकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम होणार आहे. तर आय वॉज व्हेरी कन्फ्यूज की मी हळदी कुंकूला काय घालू. तर आपल्या लेडीजमध्ये असं लहान मोठं कन्फ्युजन भरपूर येत असतं. मग ते कन्फ्युजन इथे दूर होतं तुमचं. होलसेलमध्ये कमीत कमी 10-12 हजाराचं घ्यावं लागेल. तुम्ही मिक्स करून पण माल घेऊ शकतात. आणि हां, डिझाईन चूज करू शकतात. ही एक पॅटर्न, ही एक पॅटर्न, असं तुमच्यावरती आहे. म्हणजे बल्क बंडल घ्यावं लागेल असं नाही. ही साडी पहा, आहे ना छान. क्या मैम प्लीज़ इसको क्लोजअप में दिखाइएगा. आई एम टोटली इन लव विद द साउथ सिल्क साडी. आपल्या माधुरी दीक्षितने एका प्रोग्राममध्ये ही साडी नेसली होती. आता मला एक्झॅक्ट, मी ना इंस्टाग्रामवर रील पाहिला होता. दिस इज डिट्टो सेम ॲज इट इज. म्हणजे सेलिब्रिटी टेस्टच्या साड्या आहेत. आणि झलक दिखलाजामध्ये ही ह्या टाईपची साडी निळ्या रंगामध्ये. हा जो हिरवा आहे ना, तो हिरवा रंग नव्हता, तो निळा रंग होता. पण ही हिरव्या रंगाची पैठणी, हिरवा पण नाही, मेहंदी रंगाची पैठणी. याची पहिली बॉर्डर आहे मुनिया बॉर्डर, दुसरी बॉर्डर आहे पैठणी बॉर्डर, ऑर्गेन्झा सिल्कमध्ये.
आहे ना छान. चला जास्त वेळ नाही घेत. यांचं गोडाऊन एरिया भरपूर मोठा आहे. पर्णिका इंडिया शॉपचं नाव आहे. यांचा नंबर स्क्रीनवर आणि पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये. कमेंटला सांगा कोणती जास्त आवडली. मी सांगू मला कोणती आवडली. एक ही मला आवडली पैठणी, एक ही आवडली कांजीवरममध्ये, आणि अजून एक आवडली. एक मिनटं हां दाखवते, कुठे गेली. एक ही दिस, आय होप तुम्हाला कळतंय. ही वाली छान साड्या आहेत. मला तर हे सगळे मीच माझ्या पसंतीने चूज करून आणले होते. आता तुम्ही सांगा तुम्हाला कोणती आवडली. बाकी यांचे नंबर पत्ता सगळं काही मी डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवर नंबर दिला असेल. लवकर जाऊन कॉल करा. कमीत कमी 10-12 हजाराचं घ्यावं लागेल लग्नाचा बसता म्हणून, आणि बाया आपण तेवढं घेतोच लग्नासाठी, म्हणून डेफिनेटली यांना कॉन्टॅक्ट करा. आणि बिझनेससाठी विकण्यासाठी स्वस्त किमतीमध्ये हवा असेल माल तरीही मिळेल. काय पाहतात राव. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा आणि कमेंटला सांगा व्हिडिओ कुठून पाहतात. आजसाठी बस एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओला. त्यापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.